नमस्कार शेतकरी मित्रांनो. जर तुमचं पीक हे फुलावर असेल आणि काही प्रमाणात त्यांच्यात फळंही बघायला भेटत असेल, तर यावेळेस अन्नद्रव्यामध्ये कोणते अन्न घटक मुख्यतः दिले पाहिजे, तर याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. कारण की काय होतं, आता हे पीक जर बघितलं तुम्ही, तर यात फुलाची अवस्था दिसते आणि दुसरी अवस्था तुम्हाला फळाची दिसते. तर अशा स्थितीत तुम्हाला 2 अन्न घटकांचं नियोजन करणं गरजेचं आहे. यात तुमचा पहिला अन्न घटक येतो तो आहे तो कॅल्शियम. कारण की काय आहे, कॅल्शियममुळे जे फूल आहे हे कॅल्शियम जर त्या ठिकाणी परिपूर्ण मात्रेत असेल तर ते हे गळण्याचं प्रमाण कमी होतं. कारण की मिरची पिकात फूल जे आहे ते आधी पिवळं पडतं आणि कालांतराने ते गळून पडत असतं. तर यात मुख्यतः कॅल्शियमची डेफिशियन्सी तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटते. आणि दुसरं म्हणजे जर आपण बघितलं तर पिकाच्या या पुढचा जो टोक असतो या ठिकाणी तुम्हाला काळे डाग बघायला भेटतात. त्याला ब्लॉसम रॅट असे म्हणतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काही प्रमाणात पोटॅशियमची गरज भासणार आहे. तर यात पोटॅशियममध्ये मग तुमचं पोटॅश काय करतो तुम्हाला, तर एक तुमचं जे हे पानांमध्ये जे स्टोमॅटो असतात त्यांच्या ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये त्याची मुख्य भूमिका असते. कारण की जर तुमच्या पानातील स्टोमॅटो उघडे झाले नाही तर ते हवा आत घेत नाही, आणि जर हवा आत घेतली नाही तर तुमचं जे हे प्रकाश संश्लेषणाची क्रिया सुरळीत होत नाही. तर त्याच्यासाठी एक तुमचा पोटॅशियमचा रोल आहे. आणि दुसरं मग गोष्ट म्हणजे पानात बनणारी जी तुमची साखर आहे, शुगर आहे, याचं वहन तुमचं या मिरचीपर्यंत व्हावं, या फळापर्यंत व्हावं आणि त्याची साईज सुधारावी, तर याच्यासाठीही तुमचा पोटॅशियमचा रोल येतो. म्हणून या ठिकाणी तुम्ही कॅल्शियम आणि पोटॅशियम हे जे 2 अन्न घटक असणारे ग्रेड आहेत आणि सोबत मायक्रोन्यूट्रिएंट यांचं नियोजन करणं गरजेचं आहे. तर एक सांगायचं झालं तर याच्यात तुम्ही अशा अवस्थेमध्ये एक विगड कंपनीचं कॅलमॅक्स गोल्ड म्हणून प्रोडक्ट येतो की ज्याच्यात कॅल्शियम प्लस मायक्रोन्यूट्रिएंट प्लस अमायनो ॲसिड, म्हणजे कॅल्शियम तुमचं फुलाच्या सेटिंगमध्ये काम करणार आहे, मायक्रोन्यूट्रिएंट तुमची चयापचयाच्या क्रियेमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला त्याची गरज आहे त्या ठिकाणी मायक्रोन्यूट्रिएंटची गरज भासणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमायनो ॲसिड यामध्ये आहे. तर हे तुमचं फ्लावर सेटिंगमध्ये काम करतं, म्हणजे जे तुमचं फुल तयार होतं आणि कालांतराने गळून पडतं, तर हे गळण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी तुमचं कॅलमॅक्स गोल्ड काम करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो काळा डाग पडतो त्याच्यात कॅल्शियमची गरज बसते. तर या ठिकाणी तुमचा कॅलमॅक्स गोल्ड जो प्रोडक्ट आहे त्याच्यात कॅल्शियम असल्यामुळे तोही त्या ठिकाणी काम करणार आहे. म्हणजे फळांची साईज सुधारावी, तुमचा शेंडाही लॉक होऊ नये, यासाठी तुमचं जर तुम्ही दुसरे ग्रेड दिले 0050 असतील किंवा अजून दुसरे ग्रेड असतील, याच्यामुळे शेंडा लॉक होण्याचा धोका मुख्यतः बघायला मिळतो. तर असं होऊ नये याच्यासाठी एक 5-8-40 प्लस 2% मॅग्नेशियमवाला विगड कंपनीचा जेराट सोल्युशन म्हणून ग्रेड आहे. तर तो ग्रेड तुम्ही या ठिकाणी द्या. या ठिकाणी तुम्हाला फळांची साईज, रंग, चकाकीही चांगली बघायला भेटेल आणि शेंड्याची वाढ जी आहे ती तुम्हाला उत्तमरित्या बघायला भेटेल. म्हणजे तुमचा या ठिकाणी शेंडा हा ग्रेड जर दिला तर शेंडाही लॉक होणार नाही आणि तुमची ग्रोथही कंटिन्यू होत राहील आणि खालचा मालही तुमचा परिपक्व होत राहील, त्याची साईजही तुम्हाला चांगली भेटेल.